आवाज मानदेशाचा। म्हसवड बस स्थानकानजीकच्या राज्य महामार्गावरील गेली अनेक वर्ष बंद असणारे विद्युत दिवे तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी केली आहे। याबाबतचे लेखी निवेदन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ कार्यालय पुणेच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांना प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी पुणे येथील कार्यालयात दिले। म्हसवड शहरातून जाणारा सातारा पंढरपूर हा राज्य महामार्ग असून रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी विद्युत दिवे यंत्रणा बसवण्यात आली। गेल्या काही वर्षांपूर्वी बसवलेली विद्युत यंत्रणा आणि दिवे आजही फक्त आणि फक्त शोपीस ठरलेले आहेत। अल्पकाळ सोडला तर सदर दिवे गेली अनेक वर्ष बंद आहेत। मध्यंतरी झालेल्या म्हसवड रथयात्रा नियोजन बैठकीवेळी याविषयी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष चर्चा झाली। त्यानंतर सदर कामासंबंधी पुणे कार्यालय अंतर्गतच्या ठेकेदाराकडून किरकोळ मलमपट्टी झाली। थोडेफार काम झाले, मात्र त्यानंतर ते काम तसेच अपूर्ण अवस्थेत असून सदर ठिकाणची संपूर्ण विद्युत यंत्रणा आजही बंद अवस्थेत आहे। म्हसवड हे नगरपालिकेचे गाव असून या रस्त्यावरून दळणवळण मोठ्या प्रमाणात सुरू असते। रात्रीच्या वेळी वाहनाची वर्दळ तसेच नागरिकांची ये-जा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते। मात्र या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी बसवलेली विद्युत यंत्रणा आजही ठप्प आहे। याचा फटका रात्रीच्या वेळी वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे। या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अनेक अपघात होत असून सदरचा परिसर महिलांसाठी असुरक्षित झालेला आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।